तुम्ही एक बेस व्हेरियंट 4 चाकी घेताय, त्यामध्ये तुम्हाला लुक्स आणि फीचर्स मध्ये किती तडजोड करावी लागते हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. वरून मित्र नातेवाईकांचा दृष्टिकोन, अरे हे तर बेस व्हेरियंट आहे, होय म्हणजे यात फीचर्स असणारच. पण MG ॲस्टरचे 9,98,000मध्ये मिळणारे बेस व्हेरियंटच इतके कन्व्हिनियंट आणि सेफ्टी फीचर्सने लोडेड आहे की गाडी घेतल्यानंतर बोलणाऱ्या लोकांच्या तोंडात बोट जातील हे मात्र नक्की. अजून एक गोष्ट, JSW ग्रुपने या कंपनीत 35% स्टेक्स घेतला असल्याने कंपनी आता लोकलाइज झालेली आहे. सादर आहे MG ॲस्टरचे हे स्प्रिंट हे बेस व्हेरियंट. यामध्ये 5 व्हेरियंट्स आहेत आणि त्याच्या एक शोरूम किमती तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. हाय हॅलो राम राम, मी ऐश्वर्या. मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी. चला आजचा हा खास आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सुरू करूया. ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे MG मोटर्स कोल्हापूर युनिक मोटर्स यांनी. गाडीचे डायमेन्शन्स पाहिले तर गाडीची लांबी 4323 mm, व्हील बेस 2585 mm, रुंदी 1809 mm दिली आहे. उंची 1650 mm इतकी या गाडीत मिळते. ॲस्टर मध्ये ZS हा प्लॅटफॉर्म वापरला असल्याने या गाडीला ग्लोबल NCAP मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ॲस्टरचा पुढचा भाग बघताना हे बेस व्हेरियंट आहे असं बिलकुल जाणवत नाही, खास करून क्रोम ट्रीटमेंट असलेली ग्रिल पाहिल्यानंतर. कंपनीने इथे कंजूसपणा अजिबात केलेला नाहीये. या गाडीत हेडलाइट सेटअप प्रोजेक्टर दिला गेला आहे. LED डे टाइम रनिंग लॅम्प यामध्ये दिले जातात, ज्यामुळे गाडीचे स्टार्टिंग व्हेरियंटच एकदम खुलून दिसते. गाडीच्या खाली इथे टॉप मॉडेलची किट प्लेट दिली गेलेली आहे. ॲस्टरचा पुढचा भाग थोडक्यात उत्तमच वाटतो. पाठीमागे आल्यानंतर बघता क्षणी मस्त वाटावी अशी डिझाईन या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे. ओव्हरऑल बोल्ड लुक या गाडीमध्ये दिला जातो. या स्प्रिंट व्हेरियंट पासूनच स्पॉइलर, डिफॉगर, वायपर सोबत वॉशरची सुविधा देखील दिलेली आहे. अचंबित करण्यासारखी गोष्ट आहे की काही कंपन्या या टॉप मॉडेलमध्ये असे फीचर्स देतात जे इथे बेस मॉडेलमध्ये MG ने दिलेले आहे. टेल लॅम्प इथे गुड लुकिंग दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर, रिव्हर्स लॅम्प दिला जातो. हे लॅम्प ESS म्हणजेच इमर्जन्सी स्टॉप सिग्नल या फीचर्स सह येतात, जे पॅनिक ब्रेकिंग मध्ये कामी येतात. मध्यभागी MG आणि एस्टरचा लोगो दिलेला आहे. खाली बंपर वरती तुम्ही 3 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स पाहू शकता. इथे खाली डेकर्स दिलेले आहेत, डमी ट्विन एक्झॉस्ट दिलेले आहेत. या ठिकाणी ते तुम्ही पाहू शकता. MG एक अशी कंपनी आहे जिने रिअर डिफॉगर दिलेले आहे. दुसऱ्या मोजक्याच कंपन्या आहेत जे असे सेफ्टी फीचर्स गाडीमध्ये ऑफर करतात आणि तेही बेस मॉडेलमध्ये. एस्टरचा बूट ओपन करणे खूप वेगळे आहे, यामुळे तेच वालं फिलिंग तुम्हाला इथे येत नाही. या गाडीमध्ये तुम्हाला जवळजवळ 448 लिटरचा बूट स्टोरेज दिला जातो, जो सर्वात जास्त आहे. सीट फोल्ड करून स्पेस अजून वाढवता येते. गाडीमध्ये स्पेअर व्हील सुद्धा यामध्ये तुम्हाला सेम साईजचा दिला जातो. लोडिंग हाईट कमी असल्याने सामान ठेवणं किंवा काढणं अगदी सोपं होतं. गाडीमध्ये तुम्हाला एक छोटासा लॅम्प देखील दिला जातो, जो रात्री कामी येऊ शकतो. अशा प्रकारे या गाडीमध्ये तुम्हाला मोठं बूट जे आहे ते दिलं जातं, जे सेगमेंटमध्ये सर्वात जास्त आहे. एस्टर साईडने पाहिल्यावर व्हील सोडले तर पूर्णपणे टॉप मॉडेलच वाटते, पण अलॉय व्हील्स तुम्ही या गाडीमध्ये बाहेरून लावू शकता, त्यामुळे तो मोठा इश्यू नाहीये. इथे 215 60 R16 चे टायर दिले जातात. इथे कव्हर सह स्टील रिम मिळतात. टॉप मॉडेलमध्ये 17 इंच अलॉय व्हील्स मिळतात. गाडीमध्ये 4ही चाके डिस्क ब्रेकने सज्ज आहेत. सोबत सेफ्टीसाठी ABS, EBD आणि ESP, कॉर्नर स्टेबिलिटी प्रोग्राम यांसारखे सेफ्टी फीचर्सने ही गाडी सुसज्ज आहे. शिवाय MG ही पहिली कंपनी आहे जिने हिल होल्ड आणि डिसेंट कंट्रोल बेस्ट व्हेरियंट पासूनच कंपल्सरी केलेला आहे. SUV फील वाढवण्यासाठी इथे बॉडी क्लॅडिंग या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे. डोअरवर सिल्वर लाईन गार्निश इथे दिले जाते, जे लुक इन्हान्स करते. या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 180 mm देण्यात आलेला आहे. सर्वात महत्वाची बाजू, साइड इंडिकेटर इथे फेंडरवर न देता ORVMs वर दिलेले आहेत. हे ORVMs जे आहेत ते इलेक्ट्रिकली ऍडजस्ट करता येतात, पण मॅन्युअली तुम्हाला हाताने फोल्ड करावे लागतात. हँडल्स क्रोम फिनिश मध्ये इथे स्टँडर्ड दिलेले आहेत. शोल्डर लाईनला इथे क्रोम लाइनिंग सुद्धा दिलेली आहे. बी पिलर ब्लॅक मध्ये तुम्हाला इथे देण्यात येतो. गाडीमध्ये 48 लिटर पेट्रोल टँक जे आहे तो देण्यात आलेले आहे. त्याची कॅप तुम्हाला या ठिकाणी मिळते. एस्टरच्या स्प्रिंट मॉडेलमध्ये तुम्हाला अशा प्रकारची की मिळते. ही की तुम्ही पाहू शकता, एकदम डिसेंट आणि प्रीमियम आहे. यामध्ये तुम्हाला फ्लिप की मिळते. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता 3 बटन्स मिळतात. एक गाडी लॉक करण्याचं, दुसरं अनलॉक करण्याचं आणि बूट ओपन करायचं. हे तुम्ही प्रेस केलं की तिकडे बूट जे आहे ते ओपन होतं. तर अशा प्रकारची की तुम्हाला याच्यामध्ये 2 कीज दिल्या जातात. तर मंडळी, आता आपण बघणार आहोत डोर ट्रिम. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ड्युअल टोन मध्ये ही डोर ट्रिम देण्यात आलेली आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे सॉफ्ट टच जे आहे ते या गाडीमध्ये मिळतं, जे बेस व्हेरियंटच्या मानाने खरंच खूप चांगलं आहे. आणि इथे सिल्वर लाईन जी आहे ती यूज करण्यात आलेली आहे, ज्याने अजून प्रीमियमनेस वाढतो. ड्युअल टोन आहे, सॉफ्ट टच याच्यामध्ये मिळतो. इथे 4 बटन्स तुम्ही पाहू शकता, पॉवर विंडोचे आहेत.
आणि इथे पॉवर विंडो लॉक करण्याचं बटन देखील देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर इथे गाडी लॉक अनलॉकचं बटन देण्यात आलेलं आहे। खूप कन्व्हिनियंट आहे, पटकन आपल्याला लॉक करता येतं। आणि हा डोर ओपनर आहे तो देखील तुम्हाला इथे सिल्वर कलरमध्ये देण्यात येतो। इथे तुम्ही पाहू शकता मॅगझिन होल्डर आहे आणि इथे बॉटल होल्डर आहे। 1 लिटरची बॉटल याच्यामध्ये आरामशीर बसू शकते। स्पीकर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ती ग्रिल जी आहे स्पीकरची ती देण्यात आलेली आहे। एस्टर स्प्रिंट या सुरुवातीच्या मॉडेलमध्येच इथे ड्रायव्हरसाठी 6 वे सीट ॲडजस्ट दिलेले आहे। सीट्स इथे फॅब्रिक मटेरियलचे दिलेले आहे आणि यामध्ये ड्युअल टोन कलर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतो। कुशन वाईज हे सीट्स कम्फर्टेबल आहेत आणि पाठ यामध्ये एकदम फिट बसते व मांडीला देखील अंडर थाय सपोर्ट या ठिकाणी उत्तम आहे। एस्टर केबिनमध्ये आल्यावर कारच्या बेस व्हेरियंटमध्ये बसलो आहे असं मला कुठेच फिलिंग येत नाही आणि त्याचं कारण माहिती आहे का, इथे सगळ्या ठिकाणी सॉफ्ट टच देण्यात आलेला आहे किंवा या गाडीमध्ये कुठेच चिप किंवा कॉस्ट कटिंगचा अनुभव तुम्हाला अजिबात मिळणार नाही। स्टेअरिंगला देखील तुम्ही लेदर रॅप पाहू शकता। या प्रीमियम वाढवणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी अपर मॉडेलमध्ये असतात, ज्यामुळे सुरुवातीचे मॉडेल लोक कधीच घ्यायचा विचार करत नाहीत, पण या गाडीत सर्व गोष्टी बेस मॉडेलमध्येच दिलेल्या आहेत आणि किंमत 10 लाख रुपये आहे। त्यामुळे ही गाडी एक बेस्ट चॉईस तुमच्यासाठी बनू शकते ज्यांचं बजेट 10 लाख रुपये आहे। एस्टर स्प्रिंटचे स्टेअरिंग सर्व गरजा फुलफिल तर करतेच, शिवाय पकडण्यास देखील आरामदायी आहे। डाव्या बाजूला कॉल कंट्रोल्स आणि म्युझिक कंट्रोल्स दिलेले आहेत, तर उजव्या बाजूला क्लस्टर कंट्रोल्स दिले जातात। हे स्टेअरिंग टिल्ट ॲडजस्ट होते। इतकेच नाही तर हायवेवर चालवण्यासाठी टाईट किंवा सिटीमध्ये चालवण्यासाठी हलके करण्यासाठी मोड तुम्हाला या इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये दिलेला आहे। तिथनं तुम्ही सेटिंग तुमची ॲडजस्ट करू शकता। इथे सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे। यामध्ये डाव्या बाजूला तुम्हाला स्पीडोमीटर पाहायला मिळतो, तर उजव्या बाजूला RPM मीटर दिलेला आहे। या गाडीचे AC वेंट्स देखील तुम्ही पाहू शकता की किती प्रीमियम आहेत। उजव्या बाजूला इथे हेडलॅम्प कंट्रोल्स दिले आहेत। सेंटरला इथे 10.1 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। सोबत ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो यामध्ये चालते। रेडिओ, AC कंट्रोल्स, स्टेअरिंग मोड कंट्रोल्स यांसारखे ऑप्शन तुम्ही याच्यामध्ये सेट करू शकता। स्क्रीनच्या खाली इथे व्हॉल्यूम कंट्रोल्स, AC कंट्रोल पॅनल देण्यात आलेला आहे। डिफॉगर वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। त्याच्या खाली तुम्ही इथे पाहू शकता की छोटासा स्पेस देण्यात आलेला आहे। 2 USB पोर्ट आणि 12 वोल्ट पॉवर आउटलेट या ठिकाणी दिले जाते। इथे ट्रॅक्शन आणि हिल होल्ड कंट्रोलचे बटन जे आहे ते देण्यात आलेले आहे। मॅन्युअल गिअर नॉब अशा प्रकारचा दिला जातो। त्याच्यापुढे इथे हँडब्रेक तुम्ही पाहू शकता। इथे मध्ये हँडरेस्ट देण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये छोटासा स्पेस तुम्हाला इथे मिळतो। या ठिकाणी मोठा ग्लो बॉक्स जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स ठेवू शकता। बाकी जर बघायला गेलं तर इथे तुम्ही की ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे। इथे तुम्हाला मॅन्युअल IRVM जो आहे तो बघायला मिळतो। त्याचबरोबर इथे रूफ लॅम्प जे आहेत ते LED मध्ये देण्यात आलेले आहेत। सनवायझर्स आहेत ते अशा प्रकारचे देण्यात आलेले आहेत। आता चला पाठीमागे जाऊया आणि पाठीमागे किती जागा तुम्हाला मिळते हे बघूया। पाठीमागच्या रो मध्ये सीट्स फॅब्रिक अपहोल्स्ट्री दिलेले आहेत। ब्लॅक आणि बीच कलर कॉम्बिनेशन इथे वापरण्यात आलेलं आहे, त्यामुळे प्रीमियम सीट्स वाटतात। पाठीमागच्या पॅसेंजरसाठी ॲडजस्टेबल हेडरेस्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहे। सीट्सचे कुशन उत्तम आहे आणि चांगला सपोर्ट देखील देतात। मध्यभागी इथे हँडरेस्ट देण्यात आलेले आहेत आणि यासोबत कप होल्डरचा इथे पर्याय देखील उपलब्ध आहे। 2 कप तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। सेफ्टीसाठी 3.3 सीट बेल्ट्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आता हे पुढचे सीट्स माझ्या हाईट प्रमाणे ॲडजस्ट केलेले आहेत, त्यामुळे इथे मला इतका गुडघ्यांना स्पेस मिळतो। रिक्लाइन अँगल बाबत माझी काहीही तक्रार नाही आणि मला उत्तम सपोर्ट या ठिकाणी मिळत आहे। हा, इथे अंडर थाय सपोर्ट जो आहे ओके आहे, म्हणजे कारण इथे जर हे सीट्स जे आहेत ते थोडे स्ट्रेच असते तर इथे मला चांगला सपोर्ट मिळाला असता आणि थोडेसे अपराईट पोझिशन आहे, त्यामुळे पाय वरती येतात। नॉर्मल उंचीवाल्यांसाठी हे जे सीट आहे याबद्दल ते तक्रार बिलकुल करणार नाहीत। पाठीमागच्या व्यक्तींसाठी रिअर AC वेंट्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। 2 जण आपल्या प्रमाणे ॲडजस्ट करू शकतात। चार्जिंग पोर्ट मात्र इथं उपलब्ध नाही। इथे जर बघायला गेलं तर जो फिलिंग आहे तो एकदम खुला आहे आणि इथे बसल्यानंतर तुम्हाला असं दाबल्यासारखं होत नाही किंवा तुम्हाला इथे प्रेशर येत नाही, एकदम मोकळं ढाकळं वाटतं। त्यामुळे पाठीमागं बसून तुम्ही आरामशीर जी जर्नी आहे ते एन्जॉय करू शकता। चला आता बघूयात गाडीमध्ये इंजिन कशा प्रकारचं देण्यात आलेलं आहे आणि गाडीची ऑन रोड प्राइस काय आहे। NJ एस्टर मध्ये 1.5 लिटर VTI टेक नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाते। सोबत याच्या सोबत जे आहे ते मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे। हे इंजिन 110 PS पॉवर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करते। मायलेज या गाडीत 15.45 kmpl क्लेम केलेले आहे आणि रिअल वर्ल्ड हे तुमच्या ड्रायव्हिंग पॅटर्न नुसार व्हेरी होऊ शकते। आता जर या गाडीची ऑन रोड किंमत म्हणजे हे जे आहे ते एस्टर स्प्रिंट मॉडेल आहे, या गाडीची ऑन रोड किंमत महाराष्ट्रामध्ये
11,60,000 रुपये आहे। सर्व किमती जाणून घेण्यासाठी कृपया autohelper.co.in या आपल्या वेबसाईटला भेट द्या। तिथे तुम्हाला सर्व ऑन रोड किमती ज्या आहेत त्या पाहायला मिळतील। आता या गाडीची टेस्ट राईड तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की व्हिजिट करा युनिक ऑटोमोबाईल्स MG कोल्हापूर या शोरूमला। 11,60,000 रुपयात ही गाडी चांगली आहे का कॉमेंट करून तुम्ही मला नक्की सांगू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर ऑटो हेल्पर मराठी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।